जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पे। वेदांत परियोजना को गुजरात स्थानांतरित कर दिया गया है। इसको लेकर महाराष्ट्र में सियासत गर्मा गई है। विपक्ष सरकार को भ्रमित करने की कोशिश कर रहा है। इस मुद्दे पर विपक्ष के नेता अजित पवार ने राज्य सरकार पर हमला बोला है। उन्होंने कहा कि वेदांत परियोजना को महाराष्ट्र से बाहर स्थानांतरित करने के कारण 1.5 लाख युवाओं की नौकरी चली गई। अजित पवार ने यह भी कहा है कि युवाओं को वेदांत के मामले से जागना चाहिए। इस बीच उन्होंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर भी निशाना साधा है। सरकार प्रोजेक्ट के नाम पर जनता को गाजर दिखा रही है। एकनाथ शिंदे सुबह 6 बजे तक काम करते हैं, फिर उठते कब है, ऐसा टोला अजित पवार ने लगाया है। त्या ठिकाणी चर्चा आहे की वेदांत आणि फॉक्सकॉन हा प्रकल्प उद्धव ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना युवकांनो ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातला युवक पेटून उठला पाहिजे, युवती पेटून उठली पाहिजे। 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार होती। 1.5 लाख कोटी वेदांत आणि फॉक्सकॉन या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि 50,000 कोटी रुपयाची साधारण गुंतवणूक ही स्मॉल स्केल इंडस्ट्री ती चिप तयार करतात, त्याला काही इतर पण गोष्टी लागतात त्याच्याकरता कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश 4 राज्यांच्या मध्ये ती कंपनी माहिती घेत होती आणि ती माहिती घेत असताना अतिशय सर्व सोयीयुक्त अशा प्रकारची जागा तळेगावला पुणे आणि मुंबईच्या जवळ त्यांना 1000 एकराची आपल्या एमआयडीसी ने ऑफर दिली। बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यांच्या मान्य केल्या। त्यांनी जवळपास मानसिकता तयार केली की आम्ही महाराष्ट्रामध्ये येतोय। तिथं पाणी होतं, तिथं रस्ते होते, तिथं रेल्वेची व्यवस्था होती, तिथून जेएनपीटी बंदर जवळ होतं, तिथून विमानाची व्यवस्था होती। ह्याच्यातून जवळपास 1.5 लाख आमच्या मुलांना मुलींना रोजगार मिळणार होता। मी असं म्हणणार नाही ते माझ्या जळगावातली मिळत असतील किंवा चंद्रपूरच्या असतील किंवा गडचिरोलीच्या असतील, कुठल्याही मुलांना तिथं रोजगार मिळणार होता आणि बाकीच्या पण डायरेक्ट इनडायरेक्ट अशा पद्धतीने 50,000 मुलांना रोजगार मिळणार होता। आज आम्ही त्याच्यात राजकारण न करता मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदय अजूनही लक्ष द्या। आता जी जागा निवडलेली आहे ती दबावाखाली निवडली गेलेली आहे असं समजलं जातं। इंटेलिजेंस ब्यूरो दिल्ली से प्राप्त गुप्त सूचना के आधार पर बुल्ढाना में 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया। बुल्ढाना पुलिस की एलसीबी टीम द्वारा इन आरोपियों की गिरफ्तारी के बाद पूछताछ में चौंकाने वाली जानकारी सामने आई है। दरअसल यह आरोपी बुल्ढाना अर्बन ऑपरेटिव बैंक के संचालक राधेश्याम चांडक और मलकापुर से पूर्व विधायक चैन सुख संचेती का किडनैप करने की प्लानिंग में थे। पुलिस की प्राथमिक जांच पड़ताल में यही सामने निकल आया है कि इन्होंने जल्द अमीर होने के चक्कर में यह असफल प्रयास किया था। फिलहाल पुलिस इस मामले की जांच कर रही है। मला एका तासापूर्वीच कळलं की मला आणि माझी आमदार मलकापूरचे संचितीजी यांना कोणीतरी किडनॅप करणार आहे। मला अजून पूर्ण माहिती झालेली नाही, परंतु तसं मला किडनॅप करण्याचा काही प्रश्नच नाही, कारण की माझी कोणाशी दुश्मनी पण नाही आहे, माझं कोणाशी शत्रुत्वसुद्धा नाही आहे। आता बाकी काय असेल हे पोलीस तपासानंतर कळेल। नंतर असं समोर आलं पाहिजे की ते बेरोजगारीने कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला होता। अच्छा, जे याची कल्पना नाही मला, पण ते गावातले कोणीतरी व्यक्ती आहेत 3 जणं, पूर्वी ते काहीतरी भंगार चोराचा धंदा करायचे इतकंच फक्त मला कळलं। दिनांक 13/9/2022 रोजी दिल्ली IB पोलीस यांनी दिलेल्या माहितीवरून बुलढाणा शहरातील 3 संशयित इस्मांना LCB कार्यालय बुलढाणा यांच्या ताब्यात दिले आणि त्यांना LCB कार्यालयामध्ये जेव्हा इंट्रॉगेट करण्यात आलं त्यामध्ये एक माहिती त्यांच्याकडून उघड आली की हे तिघे बुलढाणा शहरातील राहणारे असून हे दर्शनाकरता अजमेरला गेले आणि अजमेरला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी एक प्लॅन बनवला की आपण कुठेतरी एखादी बँक रॉबरी करून पैसा कमवायचा आणि त्या पैशामध्ये एखादी कार विकत घ्यायची, एखादं ऑफिस विकत घ्यायचं आणि त्यानंतर आपण कुठेतरी एखाद्या मोठ्या उद्योगपतीला किंवा श्रीमंत व्यक्तीला किडनॅप करून पैसा कमावण्याचा हा त्यांचा प्लॅन असल्याबद्दल जेव्हा माहिती मिळाली तर त्यांना त्याकरता त्यांनी एक अजमेर येथून नकली रायफलसुद्धा 2500 रुपयात विकत घेतली
आणि इथे आणल्यानंतर जेव्हा हे तपासात उघडकीस आलं तेव्हा या तिघांवर IB पोलिसांच्या आदेशाने की यांच्यावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यांच्या ज्या संशयित हालचाली आहेत ह्या पुढे चालून फार मोठे च्या दिशेने यांची वाटचाल असू शकते, म्हणून यांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच यांच्यावर परमनंट वॉच ठेवण्यात यावा याकरिता त्यांना इथे पोलीस स्टेशन बुलढाणा शहराला आणलेले आहे आणि त्यांच्यावर LCB बुलढाणा यांचे कार्यालयाकडे 107, 116(3) प्रमाणे प्रतिबंधात्मक चाप्टर खटला पाठवण्यात आलेला आहे. आणि बुलढाणा शहर पोलीस तसेच ज्या पॅरेलल पोलीस फोर्सेस आहेत हे सर्व त्यांच्यावर वॉच ठेवून आहेत. बीड जिला तालुका माजलगांव यहाँ रशिया में साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे की प्रतिमा के अनावरण किया गया। इस अवसर पर लहूजी विद्रोह सेना के संस्थापक भास्कर शिंदे ने साठे चौक माजलगांव में एक खुशी का जश्न मनाया और साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे को भारत रत्न देने की मांग की गई। इस समय मातंग समाज बांधव एकनाथ मस्के और वायराले सर उपस्थित थे। अन्नाभाऊ साठे के रसिया में पुतला बिठाने पे हमें उसको साथ करते हुए भास्कर लाना शिंदे राष्ट्रीय लहूजी सेना के अध्यक्ष, मैं आपसे बात पूछना चाहता हूँ। आपको लहूजी राष्ट्रीय अपने रसिया में अन्नाभाऊ साठे का पुतला बिठाने आपको क्या महसूस हो रहा है? मी लहूजी विद्रोही सेनेचा संस्थापक अध्यक्ष भास्कर शिंदे। जगविख्यात साहित्यिक महामानव अण्णाभाऊ साठे यांनी जे आज देशातल्या जगातल्या 27 भाषेमध्ये जे भाषांतर आणि त्यांच्या कादंबऱ्या लिहिल्या, रशियाच्या व्यवस्थेवर जे अण्णाभाऊच्या लिखाणाच्या माध्यमातून जे संबंध आले, स्टॅलिनग्राडचा पवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा रशियामध्ये गायलेला, अशा अनेक चळवळीच्या माध्यमातून जेव्हा अण्णाभाऊ गेलते रशियामध्ये त्यावेळेस जे अण्णाभाऊच्या लिखाणातून जे आलं त्याचा एक पोचपावती म्हणून अण्णाभाऊच्या जन्मशताब्दी वर्षापासून 2016 पासून डॉक्टर संजय देशपांडे मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत, त्यांनी पाठपुरावा करून रशियाच्या दूतावासाशी संपर्क करून अण्णाभाऊचे पटवून देऊन त्यांनी अण्णाभाऊ एका रशियामध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा पुतळा, तिथं जगातल्या 2-4 मोजक्या लोकांचे पुतळे आहेत. तर या महाराष्ट्राच्या मातीतील साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज जो पुतळा रशियामध्ये लोकार्पण सोहळा माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, डॉक्टर संजय नार्वेकर, संजय देशपांडे साहेब, असे अनेक जे मान्यवर आहेत की जे भारतातून गेलेले आहेत त्यांच्या शुभाचे होणार आहे. आणि हे मातंग समाजासाठी, तमाम दलित समाजासाठी जे अण्णाभाऊच्या ज्या पुस्तकातून जे लेखनातून जी विचारधारा गेली ती जगाच्या पटलावर गेली असून एक मातंग समाजाची जी मागणी आहे की जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांना भारतरत्न द्यावा आणि भारतरत्नाचे जे निकष आहेत की जगाच्या पाटल्यावर भारतभूमीचा कोणताही सपूत असो त्या सपूताने की जगाच्या पटलावर भारताचं नाव करावं, ज्या पद्धतीने आज अण्णाभाऊचा पुतळा रशियाच्या म्हणजे पंतप्रधान व्लादिमीर पुतिनचं बी खरं तर अभिनंदन करावं वाटतं, त्या रशिया सरकारचं अभिनंदन करावं वाटतं की त्या पटलावर आमच्या महाराष्ट्राच्या मातीतल्या एका साहित्यिकाचा पुतळा निर्माण झाला. तसं आम्ही या समाजाच्या मातंग समाजाच्या वतीने त्यांचं माझ्या संघटनेच्या वतीने कौतुक करतो. आणि भविष्यामध्ये की अण्णाभाऊला भारतरत्न देण्याचे जे निकष होते ते निकष आज मी असं म्हणून या सरकारला, महाराष्ट्र सरकारला की तात्काळ आम्हाला या येणाऱ्या 1 ऑगस्ट 2023 अण्णाभाऊला भारतरत्न द्यावा ही आमच्या समाजाच्या वतीने, बहुजन समाजाच्या वतीने आमची मागणी आहे. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।
ब्रेक के बाद आपका स्वागत है। बुद्ध धम्म केवल कुछ तीर्थों तक ही सीमित नहीं है और हॉलीवुड बॉलीवुड में शांति के प्रतीक के रूप में दिखाने के लिए और ड्राइंग हॉल में सजाने तक ही सीमित नहीं है, बल्कि असली बुद्ध धम्म डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने 14 अक्टूबर 1956 की धम्म क्रांति के बाद दिखाया। यह बात जाने माने अभिनेता और गगन मलिक फाउंडेशन के प्रमुख गगन मलिक ने कही। कार्यक्रम की अध्यक्षता भंते थीच बिन्न ताम ने की। इस कार्यक्रम में गणमान्य व्यक्तियों ने उपासकों को 111 बुद्ध प्रतिमाएं दान की। इस अवसर पर जिले से बड़ी संख्या में बौद्ध उपासक मौजूद थे। पहले इन लोगों को यहाँ यवतमाल जैसी जगह में लाकर दिखाऊं कि असली बुद्धिस्ट कौन है। आज बहुत अच्छा लगता है कि जब सभी लोगों को हम देखते हैं बहुत अच्छे से तैयार होकर और काफी देर से इंतजार करते हैं और हमें सुनने के लिए यहाँ पर आप आए हैं, बहुत अच्छा लगता है मन को। ये संदेश वो यहाँ से लेकर वियतनाम जाए, ये मेरी कोशिश है। 84,000 मूर्तियों की बात करना, तो 84,000 मूर्तियां मेरा लक्ष्य नहीं है। 84,000 मूर्तियां सिर्फ आप सभी का अपने भारत का विश्वास जीतने के लिए मैं बांट रहा हूं। पहले तो मैं आपका विश्वास, पहले बुद्ध जाएंगे फिर धम्म पहुंचेगा, ये मेरी कोशिश है इन मूर्तियों के द्वारा। मूर्तियां जितने भी विहार हैं, मैं बहुत सारे विहारों में गया हूँ और मैंने देखा उन विहारों में कि या तो मूर्ति की कंडीशन ठीक नहीं है या मूर्ति ठीक नहीं है, मूर्ति है ही नहीं है। तो इसीलिए सम्राट अशोक को देखते हुए एक संकल्प लिया। वेदांत परियोजना के गुजरात जाने के बाद कुछ लोगों ने कहा कि इस फैसले को बदल देना चाहिए। मांग है कि इस परियोजना को महाराष्ट्र लाया जाए, लेकिन ऐसा नहीं होगा। महाराष्ट्र में यह परियोजना खत्म नहीं होना चाहिए था, लेकिन वह गया। उसके जाने के बाद अब इस पर चर्चा करने का कोई मतलब नहीं है। ऐसी बात राष्ट्रवादी के प्रमुख शरद पवार ने प्रेस कॉन्फ्रेंस कर वेदांत परियोजना को लेकर अपना पक्ष रखा। आता त्यामुळे हे काही नवीन नाही, म्हणजे आता हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प वेदांत नावाचा ग्रुप, तिथे महाराज अग्रवाल त्यांनी या संबंधीचा निर्णय घेतला, त्यांचा अधिकार आहे। तर मला हे काही नवीन वाटत नाही। तुम्हाला लोकांना माहीत नसेल की या देशात एक महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट रत्नागिरीला करायचा निर्णय झालेला होता आणि तो निर्णय अग्रवाल, तो प्रोजेक्ट वेदांत ग्रुपचा होता, अग्रवालांचा होता। आणि नंतर ठरवून काही स्थानिक विरोध झाला की ताबडतोब तो प्रोजेक्ट इथं हलवला आणि चेन्नईला गेला। ही जुनी गोष्ट आहे। तर त्यामुळं वेदांतांच्याकडून ही काही पहिलीच गोष्ट झालेली नाही, यापूर्वीसुद्धा झालेली आहे। त्यामुळे वेदांताचा प्रकल्प येत असेल तर तो शेवटपर्यंत येईल का नाही याची खात्री निदान मला तर देता येत नाही। अब्रार नाम का एक युवक नशे की लत के कारण अपने जीवन में सब कुछ खो चुका था। यहाँ तक कि बाहरी लोग और परिवार के सदस्य भी उसके विकार से स्तब्ध थे। इस बात की कोई गारंटी नहीं थी कि पूरी तरह से नशे की लत में फंसा यह युवक फिर कभी इससे बाहर निकल पाएगा। लेकिन इस युवक की जिंदगी में पुलिस निरीक्षक राजेंद्र पाटिल आए और इसी पुलिस निरीक्षक की वजह से नशे के गहरे गड्ढे में पड़ा यह युवक नशे से बाहर निकला। इतना ही नहीं, उनके व्यवहार और वाणी में जबरदस्त सुधार हुआ है। पुलिस इंस्पेक्टर राजेंद्र पाटिल के प्रेरक प्रदर्शन की व्यापक रूप से सराहना की जा रही है। मेरा नाम अब्दुल अजीज ताज है। मैं एक गरीब इसमें ये हुआ हूँ। मेरा एक लड़का था जिसका नाम था अब्रार। वो अपने मित्रों के साथ में कुछ 4-5 साल से इतना व्यसन में डूब गया था कि ज़बरदस्त उसको व्यसन लगा था। ऐसे करते करते 4-5 साल के साल में इसमें उसने बहुत सा व्यसन करके उल्टा सुल्टा दोस्तों के साथ में झगड़ा फसाद, गाँव वालों के साथ में झगड़ा फसाद, इतना व्यसन करता था कि उसको खुद की पहचान नहीं रहती थी। ऐसे हालत में मैं परेशान हो गया था और 4-5 साल से मैं पुलिस स्टेशन के इसके उसके चक्कर लगा रहा हूँ। मेरे को सही रास्ता नहीं मिला। एक दिन अचानक जो अपने मेरे गांव के मेरे रिश्तेदार है इमरान ढवलारकर को, जो गरीबों से मदद रखते हैं, हमदर्दी रखते हैं, उनके साथ में बैठा तो उन्होंने बताया मेरे को कि
अपने एक मित्र है जो अभी नए साहब आए हैं, जो मानगांव पुलिस स्टेशन में पीआई साहब है राजेंद्र पाटिल साहब, तो उनके साथ अपन जाएंगे और वहाँ बैठेंगे और कुछ बात से सलाह मशवरा करेंगे। तो एक दिन हम लोग दोनों साहब के पास मानगांव पुलिस स्टेशन में आए थे, तो सबसे बड़े मेरे राजेंद्र पाटिल साहब जो है उन्होंने मेरे को पूछा आपको लड़के कितने, बोला एक ही लड़का है और 5 साल से मेरे को परेशान कर रहा है, इतना व्यसन कर रहा है कि वो खुद की पहचान भूल जाता उस टाइम, गाँव वालों को, घर वालों को, दोस्तों को। एक बार उसने व्यसन कर लिया तो खुद की पहचान भूल के कुछ भी करता था, जान की परवा नाही थी। तो पियाल्यानंतर म्हणजे गावामध्ये खूप त्रास द्यायचा लोकांना, वडिलांना पण, आजूबाजू शेजाऱ्यांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना पण दगड वगैरे मारायचा, कधी पण पियाल्यानंतरच मारायचा तो, आणि न पिल्यानंतर तो एकदम खूप म्हणजे चांगला असायचा। तर आम्ही एक असा निश्चय घेतला आणि राजेंद्र पाटील साहेबांसोबत आम्ही एक मीटिंग घेतली, बोललो काय करायचं आहे आता। पाटील साहेबांनी ते आम्हाला ते सजेशन दिलं, आपण ह्या मुलाला असं काहीतरी करून कुठंतरी ह्याला चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करूया। मग ते आमचा निर्णय ठरल्यानंतर आम्ही त्यांच्या वडिलांची, त्यांच्या फॅमिलीची बसून टोटल ते म्हणजे हे करून आम्ही प्लॅनिंग करून त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवला। तिथून आल्यानंतर तो मुलगा एवढा चांगला म्हणजे खूप सुधारला मुलं, आणि परत तो स्वतः आता सेमिनार अटेंड करतो आहे, म्हणजे एवढा त्याची म्हणजे ती प्रकृती आहे तेवढी चेंजेस झालेली आहे। माझ्याकडे एक जुन्या मानगावामधून इम्रान भाई आणि त्यांचे वडील अजीज ताज म्हणून आहेत, त्यांच्याकडून तक्रार आली की त्यांचा मुलगा जो अब्रार आहे तो खूप व्यसनाधीन झालेला आहे, आईवडिलांना त्रास देतो, शेजाऱ्यांना त्रास देतो, आजूबाजूचे सगळे वैतागलेले होते, त्रासलेले होते। तर त्या मुलाकडे मी स्वतः जाऊन चौकशी केली असता मला त्याच्यात कुठंतरी एक संस्कारीपणा किंवा माणुसकी दिसली, आणि या मुलाला जर आपल्याला व्यसनातून बाहेर काढता आलं त्या दृष्टीने प्रयत्न करू असं म्हणून त्यांचे वडील आणि इम्रान भाईंना मी बोललो, आणि त्या दृष्टीने आम्ही त्याला जे पनवेलचं व्यसनमुक्ती केंद्र आहे जीवनदायी यामध्ये पाठवलं, आणि आज त्याच्यात खूप मोठा फरक जाणवतोय। तो स्वतः व्यसनातून मुक्त झाला आहे आणि समाजाला तो शिकवतोय की आपण व्यसनापासून कसं दूर राहावं। त्यामुळे कुठंतरी एक आम्हाला कायद्याच्या चाकोरीत न राहता कुठंतरी समाजासाठी किंवा त्याच्या बाहेर येऊन एक चांगलं काम करण्याचा या योगाने एक संधी मिळाली। आज के लिए बस इतना ही। देखते रहिए जेबीएम इंडिया न्यूज।